ॲस्पिरंट्स जे विद्यार्थी MPSC मेन्सची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आजचं लेक्चर खूप महत्त्वाचं ठरणार आहे आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी देखील हे लेक्चर तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आता साहित्य निर्मितीची जनक कारणे हा एक क्वेश्चन्स तुम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो घटकामध्ये. ती जनक कारणे जी आहेत ना ती युनिव्हर्सल कारणे आहेत, म्हणजे तुम्ही ती कुठल्या पण उत्तरामध्ये तुम्ही लिहू शकताय. त्याच्यामुळं हे जे शब्द आहेत ना हे तुम्ही पाठांतर करा, रट्टा मारा, तुमच्या लेवलला ठरवा तुम्ही काय करणार आहात, पण तुम्हाला हे शब्द मात्र तोंडपाठच असायला हवेत. आता साहित्य निर्मितीची होण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी गरजेच्या असतात. जनक कारणं म्हणजे काय की या गोष्टींची आवश्यकता असते, त्याच्यातून ते खऱ्या अर्थाने ते साहित्य निर्माण होत असतं. मग ते कोणकोणते घटक आहेत ते घटक आज पाहणार आहोत आपण. पहिला घटक आहे प्रतिभा, दुसरा आहे स्फूर्ती, तिसरा आहे कल्पनाशक्ती, चौथा आहे चमत्कृती म्हणजे त्याला उत्प्रेक्षण शक्ती असं म्हटलं जातं, बहुश्रुतता आणि अभ्यास. ठीक आहे. प्रतिभा, व्यवहार आणि स्वप्न व्यापार, अनुभव, समृद्धी, विद्वत्ता. ठीक आहे. आता हे जे हा थोडासा वेगळा टॉपिक आहे, हे नंतर पाहूयात आपण. साहित्याचे व्यक्तित्व आणि त्या दृष्टिकोन वगैरे हे पण त्याच्यामध्ये असू शकतं, काय हरकत नाही, त्याचाच एक पार्ट आहे तो पण थोडासा तो वेगळा टॉपिक येतो. आणि हे शब्द जे आहेत हे तुम्ही मात्र लक्षात ठेवायचेच आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आज आपण एकच घटक पाहणार आहोत, तो असताना प्रतिभा. आपण कित्येक वेळा आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये मी प्रतिभा शब्द, प्रतिभाशक्ती हा शब्द अनेकदा आपल्या कानावर पडला. व प्रतिभा कशाला म्हणायचं, किंवा प्रतिभा जर मी आज एक विद्यार्थी म्हणून किंवा एखादा मी आज साहित्यिक म्हणून जर एखाद्या व्यक्तीकडे गेलो, दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे, आणि त्याला म्हटलं की तुम्हाला प्रतिभाशक्ती मला शिकव, किंवा असं आत्तापर्यंत एखादा बोर्ड पाहिलेला आहे का की इथे प्रतिभाशक्ती शिकवली जाते, आहे की नाही. आपण गमतीमध्ये म्हणतो ना की पुण्यामध्ये पाट्याला काही इथे शहाणपण शिकवले जाते वगैरे. या पद्धतीचं प्रतिभा ही अशी गोष्ट आहे का जी शिकवता येऊ शकते. तर बरेच वेळा लोक म्हणतात प्रतिभा ही जी गोष्ट आहे ना ही प्रत्येकाला देवानं दिलेलं एक प्रकारचं वरदान असतं, किंवा एखाद्याकडे आपण म्हणतो ना की सिक्स सेन्स एखाद्याचा जास्त ॲक्टिव्ह असला तर प्रतिभाशक्ती त्याच्याकडे पण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग हेच आपण आज थोडंसं प्रतिभा या शब्दावर आजचं पूर्ण लेक्चर आपलं असणार आहे. कारण साहित्य निर्माण होण्यामागे प्रतिभा ही खूप मूलभूत गोष्टी मानली जाते. तुमच्याकडे बाकी कुठल्याही गोष्टी असो किंवा नसो, पण प्रतिभा ही गोष्ट मात्र तुमची काय म्हणतात केंद्रस्थानी असेल. ठीक आहे. आपण नेहमी म्हणतो ना की साहित्य कसं निर्माण होणारी गोष्ट नाही, ही एक उत्कट प्रक्रिया आहे. कशी प्रक्रिया आहे? उत्कट प्रक्रिया आहे. ठीक आहे. साहित्य निर्मिती कशी प्रक्रिया आहे? उत्कट प्रक्रिया आहे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये आपण प्रतिभेकडे थोडंसं वळूयात. आता इथे त्यांनी ते सांगितलेलं आहे की साहित्य कसं निर्माण होतं ह्याच्यावर आपल्याला कुतूहल असतं, त्याच्यातून आजचा टॉपिक आपण हे करणार आहोत, शिकणार आहोत. तर इथं मम्मटांनी सांगितलं ना की मम्मट म्हटलं की प्रतिभा ही जो आहे, प्रतिभा एक प्रकारचा माणूस असतो, पण तो साहित्यिक केव्हा होतो तर त्याच्या प्रतिभाशक्तीने तो साहित्यिक होतो. मग मम्मटांनी काय सांगितलं की भारतीय परंपरेमध्ये मम्मटांनी 3 कारणं सांगितली की ज्याच्यामुळे कवी हा इतरांपासून वेगळा होतो. एकतर काय, आता थोडंसं हा संस्कृतच्या उद्देशाने लिहिलेला आहे, त्याच्यामुळे थोडंसं त्याचा ॲस्पेक्ट हा ट्रॅडिशनल असणार आहे. पूर्वजन्मीच्या संस्काराने प्राप्त होणारी शक्ती, ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो. दुसरं सांगितलं की लोकव्यवहार आणि वेदादिशास्त्र, इतर कवींची काव्या यांच्या अवलोकनाने येणारी विपुलता. म्हणजे तुम्ही साहित्य लोकव्यवहाराचा वगैरे अभ्यास करताय, वेदांचा अभ्यास करताय, त्याच्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये जी भर पडते, त्याच्यातून जे अवलोकन तुमचं होतं आहे त्याने पहिलं संस्काराने पाहिलं, दुसरं अवलोकनाने पाहिलं, आणि तिसरं जे आहे की काव्याच्या जाणकार गुरुकडे आपण केलेला अभ्यास. ठीक आहे. या सगळ्या गोष्टींमुळं त्या खऱ्या अर्थाने आपण मम्मटांनी जे सांगितलं की या अर्थाने कवी हा वेगळा ठरतो. ठीक आहे. मग दुसरं सांगितलं वामन काय म्हणाले की वामन म्हणाले की अवधान आणि एकाग्रता यामुळे काव्याची निर्मिती होते. ठीक आहे. काही लोकांनी सांगितलं की काही लोकांनी म्हणले तुमच्याकडे किती ग्रहणशक्ती असू दे, तुम्हाला जे मगाशी मी म्हटलं ना केंद्रस्थानी प्रतिभा असते. ग्रहणशक्ती म्हणजे तुमची ग्रास्पिंग पॉवर, धारणाशक्ती म्हणजे तुम्ही किती तुमच्या बुद्धीमध्ये तुम्ही त्या गोष्टी ठेवू शकता, स्मरणशक्ती म्हणजे किती आठवू शकताय, भावनात्मकता आहे की नाही, चिंतन मननशीलता, सौंदर्यान्वेषकता आणि कल्पनाशक्ती, स्फूर्ती, विद्वत्ता ही बाह्य कारणांची अनुकूलता असूनही प्रतिभेचा जर तुमच्याकडे अभाव असेल तर साहित्य निर्मिती होऊ शकत नाही.
ठीक आहे. तुम्हाला मी म्हटलं ना, तुमच्याकडे बाकीचे किती गुण असले पण तुमच्याकडे जर प्रतिभा नसेल तर ती साहित्य निर्मिती होणं शक्य होणार नाही. म्हणून सर्वमान्य असा जो साहित्य निर्मितीचा जो घटक आहे, जो जनक म्हणून मानलं जातं त्याला, तर तो फक्त आणि फक्त तो ठरेल तुमचा प्रतिभा. ओके. आता थोडंसं आपण मम्मट पाहिलं, राजशेखर पाहिले, त्याच्यानंतर वामन पाहिलं. आता थोडंसं पुढे जाऊयात आपण. प्रतिभा. आता प्रतिभा म्हणजे काय किंवा प्रतिभेची प्रक्रिया कशा प्रकारची असते त्याविषयी साहित्य मीमांसकांनी आपल्याकडे कल्पना मांडलेल्या आहेत. तर दंडीनी जे सांगितलं ते लक्षात राहिलं तर राहू द्या, आणि लक्षात जर राहिलं तर खूपच चांगलं राहील. जर तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये दंडीचं उदाहरण देऊन सुरुवात केली की पूर्ववास गुणानुबंधी प्रतिभानम, पूर्ववासना गुणानुबंधी प्रतिभानम, पूर्ववासना गुणानुबंधी प्रतिभानम असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर पूर्वजन्माच्या संस्कारांचा परिणाम म्हणजे हे प्रतिभाशक्ती आहे. म्हणजे त्याला त्यांनी नैसर्गिक शक्ती मांडलेलं आहे. तुम्हाला नाही काय म्हटलं आहे, शिकवण्याची गोष्ट असतेच का नाही, नैसर्गिकतेने ती बऱ्याचशा गोष्टींनी ती मांडली जाते. ठीक आहे. तर वामनाने काय म्हटलं पुढं, वामन हा प्रतिभाशक्तीविषयी आपले विचार व्यक्त करताना काय सांगतो की जन्मांतरागत संस्कार विशेष असं म्हटलं आहे. म्हणजेच पूर्वजन्मांपासून प्राप्त झालेले एक विशिष्ट संस्कार असं त्याला वामनाने संबोधलं गेलेलं आहे. ठीक आहे. आता हे जे संस्कृत साहित्यिकांचं आहे ना, हे लक्षात राहिलं तर इझिली लक्षात ठेवा, नाही तर नाही राहिलं तरी काही हरकत नाही. मात्र पूर्ववासना गुणानुबंधी प्रतिभानम हा जो एक सोपं वाक्य आहे लक्षात ठेवायला हरकत नाही. हेमचंद्राचे वगैरे उदाहरण दिलेलं आहे. ठीक आहे. अभिनव गुप्ताने प्रतिभा या सत्य निर्मितीच्या शक्तीस काय म्हटलेलं आहे, अपूर्व वस्तू निर्माणक्षम असं म्हटलेलं आहे. म्हणजे पूर्वी जी वस्तू अस्तित्वातच नव्हती किंवा नवीन वस्तू निर्मिती करण्याचं सामर्थ्य जिच्यामध्ये आहे तिला प्रतिभा म्हटलं जातं. ठीक आहे. आता आपल्यासारख्या सामान्यांना फुल हे नॉर्मल फुल वाटतं, इथून तिथून फुलं सारखेच दिसतात. पण ते बालकवीच्या दृष्टिकोनातली जर फुलराणी आपण पाहिली किंवा केशवसुतांना तुझं मध्ये परी केवडी आहे रुंद दरारे असं खेस जो वाटू लागतो, किंवा नवा टिळकांसारख्या चिंतनशील कवीला ते वनवासी फुल वाटते. म्हणजे एक फुल आहे ते पण फुलाला पाहण्याचा जो आस्पेक्ट आहे तो प्रत्येक कवीचा दृष्टिकोन जो आहे तो कित्येक वेगवेगळा आपल्याला इथे दिसून येतो. ठीक आहे. इथे ते फुलाचं एक उदाहरण म्हणून तुम्ही प्रतिभाशक्तीचं देऊ शकताय. म्हणजे कुणाकुणाला केशवसुतांना कसं वाटलं फुल, किंवा मग बालकवींच्या याच्यातली फुलराणी कशी होती आणि नवा टिळकांनी काय सांगितलं ते असं तुम्ही सांगू शकता उदाहरण म्हणून. आता प्रेमकथा ही पुढचा अँगल त्यांनी सांगितलं की प्रेमकथा कित्येक लिहिल्या गेलेल्या आहेत. वास्तविक पाहता प्रेम असणं दोन लोकांमध्ये हा त्याचा एक कॉमन त्याचा एक पाया किंवा कॉमन त्याचा बेस म्हणू शकतो आपण त्याचा. पण दुष्यंत शकुंतलेची प्रेमकथा असू दे किंवा राधाकृष्णाची प्रेमकथा असू दे, लैला मजनूची असू दे, बाजीराव मस्तानीची असू दे, ह्यांना कॉमन धागा जरी प्रेमकथा हा जरी असला तरी प्रत्येक प्रेमकथेमध्ये एकमेकांपासून कितीतरी वेगवेगळ्या पाहायला मिळतात. का? कारण त्या लेखकाची प्रतिभाशक्ती कारणीभूत आहे. त्या व्यक्तींचा स्वभाव, त्यांच्या सभोवतालची परिस्थिती या सगळ्यांचं संस्करण त्या प्रतिभाशक्तीवर होतं आणि प्रतिभाशक्तीमधून त्या साहित्यकृतीमधून अवतरतं. आता इथे ठीक आहे, थोडंसं क्लिष्ट सांगितलेलं आहे. रुद्रटण्यांनी सांगितलं की मनोवृत्ती तल्लीन होतात. प्रतिभाशक्तीमुळे काय होतात, मनोवृत्ती तल्लीन होतात. आणि त्यांच्यामध्ये प्रतिभा दोन प्रकारची असते, एक सहज आणि एक उत्पाद्य. म्हणजे कवी मनाबरोबर जी कवीबरोबर जन्म घेते ना ती जन्मजात असते, आणि जी शास्त्राभ्यास किंवा आजूबाजूच्या परिस्थितीने जी होते ती प्रयत्न साध्य म्हटली जाते. उत्पाद्य म्हणतात त्याला, सहज आणि उत्पाद्य असे दोन प्रकार रुद्रटनी सांगितलेले आहेत. काहींनी तुम्हाला मी म्हटलं ना की प्रतिभा बऱ्याचशा संस्कृत साहित्य अभ्यासकांनी प्रतिभा ही जन्मजात असते असं मांडलेलं आहे, जन्मदत्त किंवा नैसर्गिक असतं असे मांडलेली आहे. काहींनी सांगितलं की प्रयत्नाने देखील प्रतिभा साध्य करता येऊ शकते. एकूणच संस्कृत साहित्य परंपरेमध्ये मीमांसकांनी प्रतिभा ही काव्यामध्ये नव्या नव्या उन्मेषांचा आविष्कार करणारी, काव्यवस्तूला अपूर्वता आणणारी आणि काव्यातील आशय, रचना, शब्द यांना नवता प्राप्त करून देणारी असं म्हटलेलं आहे.
आता पाश्चिमात्यांमध्ये कांटनी काय सांगितलं की म्हणजे पाश्चिमात्यांचं पण थोडंसं लक्षात घेण्यासारखं आहे प्रतिभेच्या बाबतीत. त्यांनी असं म्हटलं की कलावंताकडे जी प्रतिभाशक्ती असते, सर्जनशीलता असते, ती नैसर्गिक असते. आणि विज्ञानवादी जे कोणी लोक आहेत, की विज्ञान क्षेत्रात जे कोणी लेखन करतात त्यांच्याकडे प्रतिभा असतेच, याला ते मात्र नाकारतात. ठीक आहे. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की तो प्रयत्नाने शिक्षणाने प्रतिबंध होत नाही, तर तो प्रतिभावंत म्हणून जन्मावा लागतो. म्हणजे संस्कृत मीमांसकांचं आणि पाश्चिमात्य साहित्य मीमांसकांचं मत प्रतिभेच्या बाबतीत हे थोडंसं सारखं दिसून येतं. ठीक आहे. आणि तंत्र म्हणजे टेक्निकल गोष्टी असतील, कसं म्हणजे तुमचं कौशल्य वगैरे, यांना प्रतिभा मानलेलं नाही, लक्षात ठेवा. तर नाविन्य जे तुम्हाला म्हणणार ना, काहीतरी वेगळी गोष्ट, नवनिर्माणशीलता, आगळेपणा, वेगळेपणा हा प्रतिभा निर्मित गोष्टीचा गुणधर्म मानलेला आहे. ठीक आहे. आता त्यांनी कांटने प्रतिभेचे कार्य कसे चालते याविषयी विवेचन केले आहे. त्यांच्या मते निश्चित संकल्पनेचा आविष्कार साधणे हे प्रतिमेचे उद्दिष्ट नव्हे. जर निश्चित संकल्पनांनाच तुम्हाला अवतरायचं असेल तर ते वास्तववादी लेखन होईल. त्याच्यातून कल्पनाशक्तीला वाव कितपत मिळेल याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. तर कल्पनाशक्तीला खूप स्वातंत्र्य ज्या ठिकाणी आहे, शक्तीची सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी खूप उच्च स्तरावर आहे, तर ती वास्तवातून सामग्री घेऊन प्रतिभासृष्टी निर्माण करत असते. आता एक कवी जो आहे इंग्रजी साहित्यातला ड्रायडन, त्यांनी असं सांगितलं की प्रतिभा आणि मानसिक विकृती यांचं एक प्रकारचं सहचर्य असतं, म्हणजे तो विकृतीला प्रतिभेकडे येऊन बसवतो. आता हे ठीक आहे, प्रत्येकाची मतं. आता शेक्सपियरने पण सांगितलं की कवी म्हणजे पोएट, प्रेमिक म्हणजे जो ज्याला लव बर्ड वगैरे आपण म्हणतो, ते प्रेमिक लोक आणि वेडे यांना एकाच पंक्तीत बसवलेलं आहे. का? त्याच्यामागचा वेडा म्हणजे तो असा हॉस्पिटलमध्ये ज्याला बांधून ठेवायला लागतं, तो त्या प्रकारचा वेडा नाही, तर अतिशय तल्लीनतेने एखाद्या विषयात जो बुडून जातो, एकच विषय ज्याच्या ध्यानीमनी असतो, तर तो खऱ्या अर्थाने त्यांनी इथे अपेक्षित आहे. तुम्ही उदाहरण म्हणून हे वाक्य लिहू शकताय. ठीक आहे, प्रतिभाशक्तीच्या संदर्भातलं. आता बालकवींचं देखील आपल्याला माहिती आहे की बालकवींचा मृत्यू हा ट्रेनच्या समोर येऊन झाला. पण अनेकदा लोक त्या काळातली म्हणतात की बालकवी हे कवितेच्या भारावलेल्या मनस्थितीत चालताना आलेली आगगाडी न समजल्याने ते चिरडून ठार झाले, असे त्या काळात सांगितले जाते. प्रतिभा ही वेडाची बहीण आहे असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं, पण तो वेडा अर्थ तो वेगळ्या पद्धतीने आपण घेतो. एकूणच आता प्रतिभाशक्तीचं आपण पाहताना मराठी साहित्यातली प्रतिभेकडे थोडंसं येऊयात आपण. मूळ विषय जो मराठी MPSC मेन्सच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. मला इथे दुसरं आणखीन एक टॉपिक शिकवताना एक महत्त्वाची जी गोष्ट सांगायची आहे ती ही आहे की मराठी साहित्य स्पेसिफिकली पेपर 1 किंवा पेपर 2 याची उत्तरं लिहिताना तुम्ही उदाहरण म्हणून पाश्चिमात्य किंवा संस्कृत साहित्यिकांची जरी नावं लिहिली तरी ती चांगल्या पद्धतीने किंवा पॉझिटिव्हली घेतली जातात, ज्याचे तुमचे मार्क्स उलट वाढतील. तुम्ही उदाहरण म्हणून त्यांचं उदाहरण, असं काही बंधन नाही की तुम्ही फक्त मराठी साहित्याचा पेपर लिहिताय म्हणजे तुम्ही रेफरन्स म्हणून किंवा उदाहरण म्हणून फक्त मराठी साहित्यिकांचीच नावं लिहिली पाहिजेत, असं कुठेही सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. आता येऊयात मराठी साहित्यातील प्रतिभामध्ये काय काय सांगितलं. जसं आपण उदाहरण म्हणून सगळंच लिहितो आहे, तर आपण आता येऊयात मूळ गोष्टीकडे. प्रभाकर पाध्ये यांनी प्रतिभेच्या संदर्भात 3 संकल्पना सांगितल्या. एक सांगितली संज्ञा, एक दुसरी सांगितली बोधना आणि एक सांगितली प्रतिभा. तर त्यांचं म्हणणं असं आहे की संज्ञा ही जी गोष्ट आहे ना, ही वैश्विक ऊर्जेतून निर्माण झालेली आहे, म्हणजे जी जगात ऑलरेडी अस्तित्वात आहे. आणि बोधना जी तयार होते की त्याच्याशी आपली जी रिॲक्शन होते ना त्या समोरच्या गोष्टीसोबत, आपण ज्या पद्धतीने समजा निसर्ग आहे, निसर्ग पाहिल्यानंतर मी निसर्गाशी कसा एकरूप होतो की निसर्गाकडे पाहून माझ्या मनात काय काय भावना तयार होतात, आणि त्यानंतर जी तयार होते ती असते प्रतिभा. प्रतिभेतून मी माझं त्या अनुभव विश्वातून मी काहीतरी एक वेगळं जग तयार करण्याचं नवनिर्माण करण्याची मी इच्छा ठेवतो, त्याला आपण प्रतिभाशक्ती असं म्हणतो. म्हणजे संज्ञा, बोधना आणि मग प्रतिभा अशा इथं थोडंसं क्लिष्ट शब्दात सांगितलेलं आहे, ते वाचलं नाही तरी चालेल. ठीक आहे. म्हणजे बोधन प्रक्रिया म्हणजे काय, प्रतिभा, संकल्पना, भावना, इच्छा, तृप्ती आणि कृती ही साखळी त्याने ते सांगितलेली आहे. आता
पुढे बासी मर्ढेकरांनी सांगितलं, हे तुम्ही थोडंसं नंतर वाचलं पॉज करून, तरी तुम्हाला वाटलं काही काही नोट्स काढायच्या तर तुम्ही काढू शकता, पण याची गरज एवढी वाटत नाही. एक्झाम्पल म्हणून मात्र तुम्ही नाव म्हणून कोणाचं नाव लिहायचं आहे, प्रभाकर पाध्ये, हे लक्षात ठेवा. प्रभाकर पाध्ये आणि मर्ढेकर. तिकडं आपण मम्मटाचं पाहिलं, शेक्सपियरचं पाहिलं. ठीक आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवत राहा, डायरीमध्ये नोट डाऊन करत राहा. बासी मर्ढेकरांनी काय सांगितलं की कवीकडं एक द्विपदात्मक शक्ती असते, त्या द्विपदात्मकमुळे प्रतिभेमुळे ती निर्माण होते. आपल्यासारख्यांच्या अनुभूती हे एक पदात्मक असतात, त्याच्यातून आपण जास्त काही विचार करत नाही, जसं आहे तसं आपण ॲक्सेप्ट करतो. पण कवी मात्र सगळ्या गोष्टींना एका वेगळ्या प्रकारे पाहतो आणि ती जी शक्ती आहे ती खऱ्या अर्थाने प्रतिभेतून निर्माण होते. कलात्मक सत्याला सौंदर्यसृष्टीचा स्पर्श लाभलेला असतो, लक्षात ठेवा. म्हणून त्याने साहित्य निर्मितीसाठी आवश्यक असणारा अलिप्तपणा, व्यक्तिगत अनुभवातली विश्वात्मकता, आशयाचा शोध या गोष्टींमुळे प्रतिभेमुळेच कवीला शक्य होत असल्याचं मर्ढेकर सांगतात. ठीक आहे, एकूणच आपण संस्कृत पाहिलं, पाश्चात्य पाहिलं आणि मराठी साहित्य परंपरेतील प्रतिभा पाहिल्या. याच्यामध्ये उदाहरण म्हणून खूप लोकांची, लेखकांची, कवींची नावं लिहू शकताय, ती कमेंटमध्ये मेन्शन करून मला तुम्ही सांगणार आहात. आणि नंतरचं जे आहे ते की प्रतिभेचे स्वरूप तपासताना प्रतिभा ही साहित्य निर्मिती शक्तीची काही वैशिष्ट्ये नोंदवते. पहिलं काय, तर प्रतिभा ललित साहित्य निर्मितीस व काव्यनिर्मितीस निगडीत असणारी मनाची शक्ती. काव्यनिर्मिती करायची असेल, तुम्हाला काहीतरी ललित साहित्य लिहायचं असेल तर ती प्रतिभा म्हणजे एक प्रकारची ती मनाची शक्ती, असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे. दुसरं काय सांगितलेलं आहे, तर प्रतिभा ही जन्मदत्त देणगी आहे, तशी ती प्रयत्न साध्य देखील आहे. अभ्यासाने देखील आपण प्रतिभा विकसित करू शकतो. प्रतिभाशक्ती ही लेखक आणि कवीच्या मनाच्या एकाग्र अवस्थेत क्रियाशील होते. तुम्हाला माहिती आहे का, बरेचसे लेखक हे निसर्गाच्या सानिध्यात जाऊन लिखाण करतात, किंवा पूर्वीच्या काळी ऋषींनी जी तपश्चर्या वगैरे केलेली आपल्याला पाहायला मिळते, तर ती अशी कुठेतरी वनामध्ये जाऊन केलेली पाहायला मिळते. म्हणून इथे म्हणले की एकाग्र अवस्थेमध्ये प्रतिभा ही क्रियाशील होते. प्रतिभेमुळे जीवनाचे अंतस्वरूप पाहता येते. प्रतिभा ही साहित्य निर्मितीच्या शक्तीमुळे निर्मितीविषयक नवी कल्पना, नव्या जाणीवा त्याच्यामुळे स्फुरतात आणि सूक्ष्म सौंदर्य सृष्टी, उज्ज्वल कल्पनाशक्ती हे प्रतिभेचे विशेष आहेत. येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण स्फूर्ती पाहणार आहोत. ठीक आहे.